मागील भागात आपण पाहिलं, सोपान मामांनी लीलाबाईंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि लीलाबाई आनंदानं प्रणीत आणि नयनाच्या लग्नासाठी तयार झाल्या. विधिवत प्रणीत आणि नयनाचं लग्न लागलं. नयनाच्या पाठवणीची वेळ जवळ आली होती. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 37. आई, दे ती बॅग माझ्याकडं. मगापासून तुझ्या हातातच आहे. जेवतानाही मांडीवरच होती तुझ्या. ममता लीलाबाईंना म्हणाली, राहू दे, काही ओझं नाहीये त्या बॅगेत. लीलाबाई म्हणाल्या. ममता तोंड फुगवून गाडीत जाऊन बसली. सोपान मामा त्यांच्याजवळ आले. पाठराखी म्हणून कुणीच नाही येऊ शकत आमच्याकडून. सोपान मामा लीलाबाईंना म्हणाले. अहो मामा, मी आहे की. कुणी नसलं तरी काळजी करू नका. आता नयनाला पाठवा बरं लवकर. प्रवास करायचा आहे ना बराच. आणि सोपान भाऊ, उद्या नयनाला मांडव परतनीला मीच घेऊन येते. मी, प्रणीत आणि नयना आम्ही तिघे येऊ. तुम्ही काही घ्यायला येत बसू नका. आमच्या प्रणीतला जास्त सुट्ट्या मिळाल्या नाहीत ना, म्हणून म्हणते. ताराबाईंनी मामाची काळजी मिटवली. लीलाबाईंनी ताराबाईंकडं आश्चर्यानं पाहिलं. ममता, जा, मागच्या गाडीत जाऊन बस. नयनासोबत आत्या बसेल इथं. लीलाबाई ममताला म्हणाल्या. अगं, पण येताना मी बसले होते ना. ममता लहान लेकरासारखा हट्ट करू लागली. मग काय झालं? आता नवरी येते ना सोबत. तिच्याजवळ तिच्या ओळखीचं कोणी असलेलं बरं, नाही का? लीलाबाई म्हणाल्या. झाला ना तुझा भेदभाव करणं सुरू? ममता रागातच उठून बाहेर गेली. मामा नयनाला बोलवायला गेले. तारावंश, हे काय? मांडव परतनीला मुलीच्या घरचे येत असतात ना. तुम्ही काय लावलं मध्येच? लीलाबाई म्हणाल्या. वहिनी, अहो बरोबर केलं मी. मामा काही एकटे यायचे नाही तिला घ्यायला. मामी सोबत येतील. मग मामी सोबत आल्यावर त्यांना आहेर वगैरे करा. या सगळ्या गोष्टी आल्याच ना. आता तुम्ही मोठ्या ठसणीनं आहेर कसा नसतो ते तिला दाखवून दिलं. आता तुम्हाला सगळं भारीच करावं लागलं असतं ना. तुमचाच पैसा वाचवते मी. आणि प्रणीतला सुट्ट्या नाहीत. तर मग उद्याच्या उद्या मांडव परतनी होऊन जाईल. परवा सत्यनारायण. आणि नंतर मग तुमचं घर आणि तुमची सून. ताराबाई म्हणाल्या. ठीक आहे. लीलाबाई कधी नव्हे ते त्यांची गोष्ट न खोडता म्हणाल्या. काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या. मामा लीलाबाईंना हात जोडून म्हणाले.
नैनाची पाठवणी सुरू होती. सांभाळूनच घेतलंय की. मांडीवर ठेवलेल्या बॅगवर हात फिरवत लीलाबाई म्हणाल्या. झालं असेल तर निघायचं का? पोहोचायला उशीर होईल. श्यामराव म्हणाले. ड्रायव्हरनं गाडी सुरू केली. नैना खिडकीतून बाहेर बघू लागली. मामा, मामी, सुमन मावशी, गायत्री, योगिता सगळेजण अगदी दूर दूर जात होते. कदाचित कायमचेच. आयुष्यातला हा नवीन प्रवास कसा असेल? ही नवी वाट कशी असेल? आता सारखी काट्यानं भरलेली की फुलांच्या पायघड्या असतील? विस्तवाचे निखारे असतील की सगळीकडं तलम मलमल असेल? तू असशील ना सोबत? देशील ना साथ? आज हातात घेतलेला हात असाच धरून ठेवशील ना? नैनानं प्रणीतकडं पाहिलं. तो फोनमध्ये काहीतरी टाईप करत होता. खिडकीतून गाडीच्या बाहेर बघत नैना परत विचार करत होती. अंधारातही पळणारी झाडं तिला दिसत होती. पौर्णिमा जवळ आलेली असल्यामुळं चंद्रही दिसत होता. या सगळ्या अनोळखी वातावरणात तोच तिला ओळखीचा भासत होता. बाहेर बघता बघता तिचा डोळा लागला. तिला जाग आली ती गाडीच्या थांबल्यामुळं. नैना बाहेर बघू लागली. एका घरासमोर गाडी थांबलेली होती. दारासमोर मांडव होता. हेच घर असेल असा कयास नैनानं बांधला. लीलाबाई उतरून गाडीच्या खाली उतरल्या. त्यांच्यासोबत मीनाक्षी आणि ममता देखील उतरल्या. दोघंही बाहेर या. ताराबाई गाडीच्या खाली उतरून म्हणाल्या. प्रणीत आणि नैना दोघं खाली उतरले. प्रणीत एकटाच घरात जाऊ लागला. अरे थांब ना, सोबतच जात असतात आत. आता तू एकटा नाही. ताराबाई म्हणाल्या. प्रणीतनं वाकणं तोंड केलं आणि तिथंच उभा राहिला. नैना आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती. लीलाबाई औक्षणाचं ताट घेऊन आल्या. त्यांनी दोघांना ओवाळलं. चला आता नाव घ्या. ताराबाई नैनाला म्हणाल्या. फुलात फूल जाईचं, ओठी नाव प्रणीतचं. नैनानं नाव घेतलं. अगं, नवऱ्याचं नाव असं एकेरी घेतात का? राव, साहेब असं काहीतरी लावावं मागं. काय बाई, आजकालच्या पोरी असल्याच आहेत. जरा म्हणून संस्काराचा पत्ता नाही. लीलाबाई म्हणाल्या. नैनाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. चालायचंच ग, पोर भांबावून गेली. ताराबाई म्हणाल्या. नैने, अगं तुला सांगू, माझ्या ताईच्या गृहप्रवेशावेळी मस्त फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या तिच्या सासूनं. आजकाल सगळ्या सासवांना खूप हौस असते. माझी मैत्रीण सांगत होती, तिच्या गृहप्रवेशावेळी तिच्या सासूनं
दारापासून देवघरापर्यंत सगळे स्टीलचे ताटं ठेवले होते. त्याच्या भोवती मस्त फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. त्यानंतर माहिती, अंगठी शोधायचा कार्यक्रम झाला होता. आणि तुला सांगू नये ना, असं म्हणतात की ज्याला अंगठी सापडते संसारात सगळं त्याच्या मनाप्रमाणे होत असतं. योगिताचे शब्द नयनाला आठवले. तिनं समोर पाहिलं. ना फुलांच्या पायघड्या होत्या, ना स्टीलचे ताट की अजून कोणती सजावट. उंबरठ्यावर फक्त तांदुळाचं माप भरलेलं होतं. नयनानं त्याला पायाचं बोट लावलं आणि गृहप्रवेश केला. प्रणीत झटकन त्याच्या खोलीत निघून गेला. ताराबाईंनी नयनाला देवघरात नेलं. देवाला नमस्कार करायला लावला आणि तिला आतल्या खोलीत घेऊन गेल्या. नयना, साधी साडी नेस ग झोपताना, ताराबाई म्हणाल्या. नयनानं साधी साडी नेसली आणि ताराबाईंच्या बाजूला ती जाऊन पडली. आयुष्यभराचा काळ अगदी तिच्या डोळ्यासमोरून झरझर निघून गेला. नवीन जागी तिला झोपही येत नव्हती. ताराबाई मात्र मस्त अगदी ढारढूर झोपल्या होत्या. दुसऱ्या दिवशी नयनाला पहाटे जाग आली. ती उठून आवरून तयार झाली होती. रोज उठल्यावर अंगण सडा, बाकीच्या आवराआवरीची तिला सवय होती. पण आज उठून काहीच काम नसल्यानं ती तशीच बसून होती. अगं, उठून तयार झालीसही? बरं, चल, आज हळद फेडायची असते, ताराबाई तिला म्हणाल्या. ती गपगुमानं ताराबाईंच्या मागं गेली. अंगणात 2 पाट टाकलेले होते. लीलाबाईंनी प्रणीतला आवाज दिला. प्रणीतही नाक मुरडत तिथं येऊन बसला. ताराबाईंनी नयनाला प्रणीतच्या बाजूला बसवलं. आजूबाजूच्या बायकाही कार्यक्रमासाठी आल्या होत्या. काय बाई, प्रणीत किती गोरा आहे दिसायला, आणि ही? लीलाबाईंनी अशी सून का शोधली असेल? बायकांची आपापसात कुजबूज सुरू होती. त्यातलं बरंच बोलणं नयनाच्या आणि प्रणीतच्या कानावर पडलं होतं. नयनानं स्वतःच्या डोळ्यातले अश्रू कसे तरी थोपवून ठेवले होते. हळद उतरवण्याचा कार्यक्रम पार पडला. नयना, चल, तयार हो, आज तुझ्या माहेरी जायचंय, ताराबाई तिला म्हणाल्या. आज? नयनानं आश्चर्यानं विचारलं. हो, मांडव परत नेला. संध्याकाळी परत यायचंय. प्रणीतला जास्त सुट्ट्या मिळाल्या नाही म्हणून लगेच परत यावं लागेल. नाहीतर 1-2 दिवस थांबता आलं असतं. चल, आटोप लवकर, ताराबाई म्हणाल्या. माहेरी जायचंय. माहेर या शब्दात किती प्रेम म्हणून होतं. दगडामातीचं घर, अंगण, योगितासोबत मागच्या अंगणात उभं राहून केलेल्या गप्पा, दिप्यासोबत केलेला अभ्यास,
वाण्याच्या दुकानांची ती गल्ली, बुधवारचा बाजार, महादेवाचं ते मंदिर, तिथली ती विहीर, विहिरीजवळ असलेल्या त्या पिंपळाच्या पानांची सळसळ. नळाला पाणी नाही आलं तर महादेवाच्या मंदिरातल्या विहिरीवरून पाणी आणताना जमिनीवर हंड्यातलं पाणी पडल्यावर शेणामातीचा तो येणारा सुगंध. पाराच्या मारुतीच्या मंदिरात पहाटे पहाटे सुरू झालेली भजनं, पक्ष्यांचा तो किलबिलाट, संध्याकाळी हळूच ऐकू येणारा मंदिरातला तो घंटानाद. माहेर या शब्दात किती म्हणून सुख एकवटलं आहे. नयनाच्या मनात माहेरची ओढ डोकावू लागली होती. खरंच ज्या ओढीनं नयना माहेरी जाईल, ती ओढ, ते प्रेम तिला परत तिथं सापडेल का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.